मित्रांनो, नॉलेजमुळे जर यश मिळत असतं तर सोशल मीडियावरचा प्रत्येक माणूस आज यशस्वी झाला असता, पण वास्तव तसं अजिबात नाही. आज आपल्या मोबाईलमध्ये जवळपास सगळंच नॉलेज आहे. बिझनेस असू द्या, तुमचं फिटनेस, हेल्थ, मनी मॅनेजमेंट, सगळ्याच गोष्टीवरचं सगळंच नॉलेज एका क्लिकमध्ये आपल्यासाठी अवेलेबल आहे. मग या ठिकाणी प्रश्न असा येतो की इतकं नॉलेज असूनही बहुतेक लोकांचं आयुष्य कधी बदललं का नाही? माझ्या मते याचं कारण नॉलेजची कमतरता अजिबात नाही. यामागे एक सायकोलॉजी आहे. जेव्हा आपण सोशल मीडियावर एखादी मोटिवेशनल रील बघतो किंवा एखादी सक्सेस स्टोरी ऐकतो किंवा एखादं सेल्फ इम्प्रूव्हमेंट कंटेंट बघतो, त्यावेळेस आपल्या मेंदूला असं वाटतं की आपण पुढे जात आहोत. पण अनेक वेळा आपण पुढे जात नसतो. आपण फक्त पुढे जाण्याची भावना अनुभवत असतो. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत चांगले गुण घ्यायचे आहेत, तर तो यूट्यूबवर मोटिवेशनल रील्स बघतो, स्टडी टिप्स बघतो आणि टॉपरचं रुटीनही बघतो. आणि मग त्याला दिवसाच्या शेवटी असं वाटतं की आपण खूप प्रोडक्टिव्ह काम केलेलं आहे. पण नंतर प्रश्न असा येतो की त्याने खरंच खाली बसून किती वेळ अभ्यास केलेला आहे? कारण फक्त स्टडी टिप्स बघून कधी कोणी परीक्षा पास झालेलं नाही. त्यासाठी ॲक्च्युअलमध्ये अभ्यास करावा लागतो. आणि हे फक्त विद्यार्थ्यांसोबतच होतं असं बिलकुल नाही. फिटनेस रील बघून शरीर फिट होत नसतं. त्यासाठी ॲक्च्युअलमध्ये वर्कआउट करावा लागत असतो. बिझनेसचे व्हिडिओ बघून कधी कोणाची बिझनेसमध्ये ग्रोथ होत नसते. त्यासाठी ॲक्च्युअल बिझनेसमध्ये उतरावं लागतं. कम्युनिकेशनच्या रील किंवा व्हिडिओज बघून कधी कोणाला कॉन्फिडन्स येत नसतो. त्यासाठी लोकांशी ॲक्च्युअलमध्ये संवाद साधायचा असतो. आजच्या काळातली सर्वात मोठी समस्या ही इन्फॉर्मेशन किंवा नॉलेजची अजिबात नाही. समस्या आहे इन्फॉर्मेशन ओव्हरलोडची. कारण आजकाल आपण इतकं कॉन्टेंट कन्झ्युम करतो की आपल्याला ते आपल्या आयुष्यात उतरवण्यासाठी वेळच उरत नाही. आपण सतत नवीन व्हिडिओ शोधत राहतो, पण जुना व्हिडिओ कधी आपल्या लाईफमध्ये अप्लायच करत नाही. म्हणून आजपासून एक रूल बनवा. जेव्हा पण तुम्ही एखादा मोटिवेशनल व्हिडिओ बघसाल, तेव्हा स्वतःला विचारा की या व्हिडिओमधून मी काय शिकलो आणि माझ्या लाईफमध्ये पुढील 24 घंट्यामध्ये त्यातलं नॉलेज मी कशा प्रकारे वापरणार आहे. आणि त्याचं उत्तर जर भेटत नसेल तर असं समजा की तो व्हिडिओ एज्युकेशनल व्हिडिओ नव्हता, तो फक्त एक एंटरटेनमेंट होतं. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, नॉलेज तुम्हाला फक्त दिशा दाखवू शकते, पण तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत नेण्याची जबाबदारी या तुमच्या ॲक्शन्सवर असते. आज या ठिकाणी तुम्हाला अजून एका मोटिवेशनल व्हिडिओची गरज अजिबात नाही. तुम्हाला गरज आहे ती तुमचं पहिलं पाऊल उचलण्याची. कारण आयुष्य इन्फॉर्मेशन किंवा नॉलेजला बदलत नसतं. आयुष्य बदलायला ॲक्शन्स घ्यावे लागतात. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.